आपण पाहिलं की उल्हासजींनी स्वतःचं व्यक्तिमत्व कसं घडवलं। अशा व्यक्तिमत्व घडवलेल्या स्थितीमध्ये त्यांनी ही आपली परंपरा पुढल्या पिढीकडे कशी सुपूर्त केली हे सांगणारी गोष्ट क्रिया म्हणजे गुरु शिष्य परंपरा। आपल्या गुरुच्या ऋणातून आपल्याला जर मुक्त व्हायचं असेल तर ही परंपरा आपण पुढल्या पिढीकडे उदार मनाने सुपूर्त करणं, ह्या गोष्टीवरती उल्हासजींचा पूर्णपणे विश्वास असलेले उल्हासजी आहेत। तेव्हा ही परंपरा ज्या रीतीने ते पुढल्या पिढीकडे सुपूर्त करतायत तर त्या परंपरेतली आपण काही मूल्य जाणून घेऊया। ही गोष्ट अशी हळूहळू होणारी आहे। कुठलाही विद्यार्थी आल्यानंतर आधी मी बघतो की तो कुठल्या स्टँडर्डला आहे, म्हणजे माझ्या मनात असतात ती स्टँडर्ड की अच्छा ह्याला इतपत माहिती आहे, म्हणजे गायकीची काही कल्पना किती आहे, आवाज लगाव कसा आहे, आवाज कुठल्या गायकीसाठी ह्याचा अधिक चांगला आहे, किंवा ग्वाल्हेर जर गायचं असेल तर त्यातले जे काय फ्रेजेस असतील, त्यातले जे काय बहलावे असतील ते ह्याला किती पेलतील, तर जिथे तो असेल त्याच्या पुढे लगेच सुरू करतो मी। म्हणजे असं की समजा आता यमन राग माहिती आहे एखाद्याला, पण जर त्याला ह्या गायकीची जर कल्पना नसली तर वेडवाकडं होतं, जरा आलाप ठीक नाही करता येत। मग आधी त्याला ते शिकवावं लागतं की एक विचाराला दिशा कशी असली पाहिजे। आलाप म्हणजे आपण काहीतरी त्याच्या सांगत असतो, तो त्या एका आवर्तनात किंवा 2 आवर्तनात किंवा 3 आवर्तनात जसं काय असेल तर तो कसा मांडला पाहिजे। आणि नुसते स्वर घेऊन तर चालणार नाही, मुळात त्यांना राग कल्पना सांगावी लागते। बरेचदा फसगत होते, रागात लागणारे स्वर कसेही लावले तर राग होतो, हेच मुळात आपल्याकडे नाही आहे। हिंदुस्थानी म्युझिकमध्ये सारखेच स्वर असून वेगवेगळे राग होतात, तर ही कल्पना त्यांना आधी समजावावी लागते बरेचदा, कारण कुठून कुठून शिकून आलेले असतात, त्यांच्या गुरूंनी सांगितलेलं नसतं किंवा ती स्टेज त्यांची आलेली नसते। तर आधी मी त्यांना आवाज तयार करून घेतो। आवाजानंतर आवाज तयार करून घेण्यामध्ये काही विशिष्ट काही अलंकार गळ्यावरती चढवून घेण्यामध्ये आपला कटाक्ष असतो, म्हणजे तो आ मध्ये आवाज नीट उघडला, आकार कसा झाला पाहिजे, जास्त जोर नको लागायला, नाकात नको यायला, कंप नको यायला, हे सगळं बघायला लागतं। आणि म्हणून रियाज करताना सुद्धा गुरुच्या समोर काही दिवस झालाच पाहिजे, नाहीतर ते लोक काहीतरी आपली त्यांची एक समज असते आणि वेगळ्याच प्रकारे रियाज होतो। इव्हन खर्जेच्या बाबतीत सुद्धा माझं हेच मत आहे की गुरुच्या समोर करा, कारण नाहीतर आवाज खराब होऊन बसेल तुमचा। आणि नंतर अति खर्ज आणि अति तार सप्तकानी हो ना सुद्धा मुळात आपली रेंज असते प्रत्येकाची, प्रत्येकाला ते तितका आवाज जाईलच असं नाही, नॅचरल रेंज बघता आलीच पाहिजे तुम्हाला। सगळ्यांचेच तार सर्जाला अतितार सर्जाला जातीलच असंही नाही आहे, किंवा फार जबरदस्ती जर आवाजावर केली तर तो दीर्घकाळ चालणार नाही, हेही लक्षात घ्यायला लागतं आपल्याला। आणि मग मी असं पाहिलेलं आहे की आपल्या विचारातून थोडी गायकी वेगळी झाली तरी चालते आपल्याला, उलट आपल्यापेक्षा वेगळं गाणं शिष्याचं घडावं या विचाराचे आपण आहात। तेच त्यांना शिकवायचं असतं की काय काय चालू शकतं आणि कुठे नाही, हे एकदा जर स्वच्छ झालं तर त्याचं त्याला पुढे चालता येतं की काय करू नये, काय करावं, आणि किती फ्रीडम घेता येतं, किती कुठे नाही घ्यायचं, हे जर कळलं तर आपल्या मतानेच तो गाऊ शकेल। आणि हे होणं गरजेचं आहे, नाहीतर मग नकलेत अडकतील। अगदी तर ते करण्यासाठी प्रयत्न असतो, त्यांना त्यांच्यासमोर ऐकायचं, आपण ऐकवायचं, चांगल्या चांगल्या कलाकारांचंही त्यांना ऐकवायचं, सांगायचं हो हे चांगली गोष्ट आहे। तर ती कुठेतरी त्याच्या मनात ते होतं की अच्छा असं केलं तरी चालतं, कारण सुरुवातीला खूप कन्फ्युजन असतं की माझ्याकडे आल्यावर बरेचदा असेच मला काही लोकांचं हे चालत नाही, ते चालत नाही, हे करू नको, ते करू नको, एवढं, मग शेवटी तो म्हणतो करायचं काय, तर तेही त्याला सांगावं लागतं की हे करायला चालतं, असं चालतं। आणि जसं आम्ही शिकवताना त्यांना राग गायचा आहे बाबा, स्वर गायचे नाही, तर रागाच्या मेन फ्रेज कशा, तो राग खोलणे ज्याला म्हणतात, तो राग उभा कसा राहील,
रागाच्याच कडे तुमची प्रत्येक आलाप झाला पाहिजे आणि प्रत्येक आलापामध्ये काहीतरी विशेष गोष्ट तुम्हाला सांगताच आली पाहिजे, नाही तर रिपिटेशन होईल. ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू जशा काही त्याची प्रगती होत जाते तसं तसं आम्ही शिकवतो. म्हणजे राग पहिल्यांदा आवाज लगाव झाले. आवाज लगाव म्हणजे आवाजातला स्थिरपणा, आवाजातला चपळपणा, आवाजातला वजनदारपणा, पण बोजडपणा नसलेला आवाज, अशा सगळ्या आवाजाच्या क्रिया झाल्यानंतर मग तुमचा फोकस असतो तो गायकीकडे असतो. आणि अशी गायकी शिकवत असताना ती गायकी विशिष्ट जो ख्याल घेतलेला आहे, जो राग आहे, त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यावर म्हणजे तुम्ही ठरवता की ह्याला कुठल्या घराण्याची गायकी पचेल. कळून येतं त्याचं कल कुठेशी आहे. बरोबर. म्हणजे जास्त बौद्धिक गाणं एखादा पसंत करतोय की नुसतं भावपूर्ण आणि साधच पण तरी परिणामकारक, असं दोन्ही प्रकारचं असतात. मग जसे काही लोकांना तर मालकोस वगैरे, यमन, बिहाग हे राग सूट होतात, पण काही लोकांना आपण लगेच कारण पुढल्या पिढीतले नाही त्यामुळे नावं घ्यायला हरकत. पण एकदम नटबिहाग शिकवला किंवा कुकू बिलाव शिकवला तर तो झेपणार नाही त्यांना. तर ते बघायला लागतं सगळं की एखाद्याचा कल कुठेशी आहे. आपल्याला अनेक शिष्य आज मी या षष्ठाब्दपूर्ती निमित्ताने यांच्या शिष्यांची वेळीची लिस्ट बघतोय तर किमान तरी 32-35 शिष्य आहेत उल्हासजींचे. याच्यापैकी चांगले 10-15 तर परफॉर्मर आहेत, 10-15 पेक्षा अधिक परफॉर्मर आहेत. हे गुरूंची कृपाच आहे. आणि खरं तर मला बुवा त्याही वेळा म्हणायचे नुसतं गाणं गाऊन नाही चालणार, आपल्याला शिकवताही आलं पाहिजे. ते म्हणायचे. म्हणून मी त्यांचे संध्याकाळी क्लासेस व्हायचे किंवा इतरांनाही ते जेव्हा शिकवायचे तेव्हा मी जाऊन बसायचो तिथे. आणि कसं शिकवतात आहेत, नवीन राग सुरू केला तर कसं ते सांगतात आहेत, कसा राग हळूहळू हळूहळू त्याचं एक स्वरूप पण चुकणार नाही अशा तऱ्हेने त्या शिष्याला सांगतील, हे त्यांचं टेक्निक फार चांगलं होतं. त्याच्यामुळे बुवांच्याकडे कितीही अवघड राग असला तरी त्याचा ते असा एक आराखडा बनवून द्यायचे की तो कोणीही गायला लागेल, लगेच राग चुकणार नाही. तर ह्याचा सगळा आपोआपच अभ्यास केला गेला होता. आणि मला असं वाटतं की ह्या परंपरेतलं सर्वात महत्वाचं काय जे आहे, गजाननबुवा, राम मराठे आणि उल्हासजी आणि त्यांच्या पुढल्या परंपरेमध्ये सर्वात महत्वाचं मूल्य म्हणजे राग साधा असून दे नाही तर अवघड असून दे, तो उघडाचा कसा आणि समेवर कसं यायचं याचं भय राहिलेलं नाही कुठल्याही शिष्याला ह्या परंपरेमध्ये. हे ह्या परंपरेमधलं सर्वात महत्वाचं मूल्य वाटतं. एकदा मी मुंबईला गेलो होतो. मुंबईचे एक फार मोठे संगीत समीक्षक, तर त्यांनी असंच मला विचारलं, काय शिकतोय सध्या म्हणे. मी बुवांच्याकडे शिकत होतो त्यावेळेला. म्हटलं बरबा शिकतोय, गा बरं थोडंसं. मग मी गायलं जसं काय मला बुवांनी शिकवलं. झाल्यानंतर ते लगेच म्हणे, अरे आम्ही शिकलो त्याच्यापेक्षा हा खूपच चांगला आणि स्वच्छ आहे म्हणे, एकदम सगळीकडे राग स्वरूपात कुठेही म्हणे गोंधळ नाही आणि फार चांगलं रे म्हणे हे. तर तेव्हाच मलाही कळलं की आपण जे शिकतोय ते किती चांगलं आहे. कारण इतरांचा कारण तोच राग गाताना गोंधळ होते की असं चालतं की नाही चालतं. आमच्याकडे स्वच्छच त्यांनी आखून दिलेलं आहे, हे एवढं एवढं आहे. तर मला असं वाटतं की ही शिक्षणातली महत्वाची मूल्य आहेत विद्यार्थ्यावरती अत्यंत कमी वेळामध्ये. कारण गाण्या बजावण्याला शिकण्याला शॉर्टकट काही नाही, रियाजाला शॉर्टकट काही नाही, पण ह्या गुरु शिष्य परंपरेमध्ये चांगला गुरु मिळणं एवढा एक शॉर्टकट आहे बरं का. तो एक शॉर्टकट त्याच्याबद्दल हे बोलतायत की आम्हाला मूल्य ही मिळाली कशी बुवांकडून आणि तीच पुढल्या पिढीला ट्रान्सफर करतात. आणि ह्या सगळ्या मूल्यामध्ये आज आम्ही बघतोय शशांकला ऐकतोय, रामला ऐकतोय, आरतीला ऐकतोय, पुढल्या सगळ्या पिढीतल्या समियनला ऐकतोय, ओंकारला ऐकतोय, मंजुषाला ऐकतोय. रागातालाची फिअर नाही, समेला डर नाही, कसं यायचं हा चिंता नाही. आणि खऱ्या अर्थाने तालीम तिथून सुरू होते की रागात कसं जायचं, कसं निघायचं, कसं यायचं, ह्याचे पहिला बेस तयार झाल्यानंतर खरे गायकीचे संस्कार तिथून सुरू होतात.
नाहीतर आज घराण्याचं गाणं, घरंदाज गाणं लोप पावत चाललेलं आहे. अशा स्थितीमध्ये ही मूल्य उल्हास जी पुढल्या पिढीकडे देत आहेत आणि ह्याचं मला असं वाटतं की काळ ठरवणार आहे की याचं महत्त्व काय आहे ते. याच्यामध्ये मला एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारावा असं वाटतो की ह्याच्यातली नेमकी शिष्याची भूमिका काय शिकताना असावी. एक तर आपण जी गायकी शिकतोय आणि ज्या गुरुच्याकडे शिकतोय त्याच्यावर आधी तुमचा पूर्ण विश्वास हवा, सगळ्यात महत्वाचं. आणि त्याला जसं वाटेल म्हणजे गुरुला त्यावेळेला तो त्याला बरोबर देईल ह्याच्यावर त्यांचा विश्वास हवा. कारण काय होतंय, हल्ली इतकं गाणं अवेलेबल आहे इंटरनेटमधून किंवा CD मधून, तर कुठे कुठेतरी ऐकतात अरे ह्याच्यापेक्षा ही बंदिश छान आहे, कोणाची तरी ऐकतात, घेतात, उडवतात. तर अशी उडवाउडवी करून गाणं नाही येणार आहे. ती स्टेज आले की गुरुच तुम्हाला सांगेल किंवा घेण्याची दुसऱ्यांचं हे जे परखणं म्हणतो ना आपण, परखण्याची एक स्टेज आली पाहिजे सुरुवातीच्या दिवसापासूनच. म्हणून आम्ही आमच्या तिकडल्या कलकत्त्याला सुद्धा मी सांगतो की पहिल्या दिवशीपासूनच अगदी सगळ्यांचं ऐकायला पाहिजे असं मी नाही म्हणणार. सुरुवातीला आधी गुरुच्याकडे शिका, ते नीट शिकल्यानंतर मग इकडे तिकडे तुम्ही बघा, जरूर त्यांचं मिक्स झालं तर चालेल, पण तेवढी तुमची ॲबिलिटी पाहिजे, तुमच्यात तेवढी विचार करण्याची शक्ती पाहिजे की आता मी ह्याच्यात काय मिक्स केलं तर चांगलं होईल. असे शिष्यच पुढे जातात. नाहीतर सुरुवातीला त्यांचा विश्वासच नसतो. म्हणजे आपण जे काय करतोय, विशेषतः आता आमचं हे जर असं आम्ही सरगम त्यांना शिकवत बसलो तर त्यांना जर वाटलं अरे हे करून काय होणार आहे माझं, मला तर असं छान ताना घेतलं पाहिजे, मला काहीतरी लयकारी केली पाहिजे, काहीतरी तिहाय केल्या पाहिजे, अरे ती स्टेज यायला वेळ लागणार आहे. किंवा माझ्याकडे कोणी आले, काही काही लोक म्हणतात नाही आम्हाला खट शिकवा, आम्हाला ती जरा खूप बिलावल पाहिजे. त्याला मग मी जेव्हा विचारतो म्हटलं तुला अलैया बिलावल येतो का आधी नुसता नीट, तो नाही येत. मग भैरव बाहेर पाहिजे, अहिर भैरव शिकवा, भैरव येतो का पण आधी, कारण त्यांच्याच फायद्यासाठी. भैरव जर चांगला आला तर फार सोपं येते. पण हे जरा थोडं तुम्ही जर म्हणाला तशाच प्रकारे जास्तच एकदम आपल्याला नाही पटकन आलं पाहिजे आणि पटकन आपण पुढे जाऊ किंवा गुरु आपल्याला रोखून ठेवतात असं जर वाटत असेल तर ते बरोबर नाही आहे. ते त्यांच्याच फायद्यासाठी आहे. म्हणजे काही काळ गुरु सांगेल उठ की उठ, बस की बस, असा काही काळ विद्यार्थ्याचा गुरुच्या आज्ञेमध्ये जाणं आवश्यक आहे. नंतर गुरुच सांगतो त्याला की आता तू मला विचार प्रश्न, तोपर्यंत गुरुला काही प्रश्न विचारू नये. आता आम्ही जे नवीन उघडलंय ना याला, बांगलादेशला गेलो होतो, तर असेच कुठून कुठून शिकून आलेली मुलं आहेत तिथे. पण आमच्याकडे आल्यावर मी त्यांना आकार आणि सारेगम पधनीचा स्वच्छ शुद्ध स्वर आणि 2 स्वर 3 स्वरांचे अलंकार, सारे रे ग किंवा सारे ग रे ग म वगैरे म्हटलं हे आधी करा. असे 5-7 दिवस झाल्यावर मलाच वाटलं, म्हटलं यांना वाटत असेल की यांना काही द्यायचं नाही की काय, म्हणून हे करतात आहेत. मग एक दिवस त्यांना बंदिश शिकवली, तर ती 20 मिनिटात आलीच, काय 2-2 ओळी असतात. मग मी त्यांना सांगितलं, म्हटलं बघा तुम्हाला अलंकार आणि शुद्ध स्वराचं काही केलं जमत नाही 8 दिवसात, पण ही बंदिश म्हटलं तुम्हाला 20 मिनिटात आली. तर म्हटलं बंदिशी गोळा करणं किंवा बंदिशी आले पाहिजे इकडे जास्त लक्ष देऊ नका, ते काम फार पटकन होईल नंतर, पण हे आधी तुम्हाला करायला पाहिजे की जे थोडंसं कंटाळवाणं काम आहे आणि वेळ घेणारं काम आहे. तिथे जर आपण कंटाळा केला तर ते कायमच तो दोष राहतो. किंवा 2 राग कमी आले तरी काही हरकत नाही, पण जे येतात ते परिणामकारकरित्या मांडता आले पाहिजे. पण होतो मोह अनवट रागांचा, छान छान बंदिशींचा मोह होतो आणि त्याच्यात ते अडकतात. काय कळलं मग त्यांच्याकडून फक्त बंदिशीच ऐकायची आपण, गायकी काही नाही, असं होऊन बसते शेवटी. मग आज तुमच्या शिष्यामध्ये तुम्हाला, तुमच्या शिष्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, म्हणजे काय होप्स आहेत पुढल्या पिढीबद्दल? आम्हाला तर खूप चांगल्या होप्स आहेत. खूप ऑलरेडी आता खूप चांगले आहेत. राम देशपांडे चांगले आहेत, ओंकार दादरकर आहेत, शशांक मक्तेदार आहेत, मंजुषा आहेत, आरती आहेत, कितीतरी समियन आपले चिरंजीव चांगले गात आहेत आणि प्रत्येकजण थोडं थोडं आपापल्या रीतीने वेगवेगळं करतंय. हेच मला चांगलं वाटतंय की प्रत्येकाचं गाणं जे वेगळं वेगळं होतंय ना, ते
तीच खरं चांगली गोष्ट आहे. सगळेजण एकासारखे गायला लागले तर कोणी कोणाचं ऐकणारही नाही. प्रत्येकाचा आवाज त्यांनी ओळखून आणि त्याची बौद्धिक पातळी ओळखून वेगळे वेगळे गाणं करतात आहेत, हे एक आनंद देणारी गोष्ट आहे. आणि एकंदर ते सगळेजण एका परंपरेशी जरी वेगळं वेगळं असलं तरी एका परंपरेशी निगडीत असल्याचंही त्यांचं गाणं ऐकल्यावर जाणवतं. या सगळ्या प्रवासातून आज उल्हास कशाळकर नुसते परफॉर्मरने आज संपूर्ण हिंदुस्थानात एक मोठे ज्येष्ठ गुरु म्हणून या नात्यानेही ते सगळ्यांना परिचित आहेत. अशा कलाकाराचं मात्र सांगीतिक कलात्मक आपलं जीवन हे स्पिरिच्युअल कसं झालं आणि आपली कला ही आध्यात्मिकतेच्या जवळ कशी जाणारी आहे आणि तो त्यांचा प्रवास कसा झालाय हे आपण बघूया.